आणि हे खोदकाम चालू करून मला जवळपास 5 ते 6 महिने झाले शेतकरी मित्रांनो. आणि आमचे जे रोजगार सेवक आहेत, आता मला त्या शब्दात त्यांचं वर्णन करता येत नाही. असे रोजगार सेवक आम्हाला लाभले आहेत. त्याच्यामुळे सिस्टममध्ये एक माणूससुद्धा जर कुचर असला तुमच्या कामामध्ये, तर कसा फजिती होते. तर आपण बघू शकता की माझं हे काम रखडलेलं आहे फक्त आणि फक्त मस्टरसाठी. आणि फक्त काहीतरी वेगळे कारणं सांगायचे, आळस करायचा कारणामध्ये, की बाबा माझ्याकडं असं आहे, बी नाही म्हणतो आहे, इंजिनियर नाही म्हणतो आहे, असे काहीतरी कारणं देऊन तुम्ही स्वतः बी प्रत्यक्षात बी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना विचारून बघा की सध्या कंडिशन कशी आहे मनरेगाची. असं माझं तर ठीक आहे, माझ्या गावातलं आता उदाहरण आहे रोजगार सेवकाचं. पण इतर गावामध्ये पण ह्या गोष्टीला खूप त्रासलेले लोक आहेत. काही काहीचे 2-2 वर्ष झालेले आहेत मंजुरी भेटून पण काम चालू होत नाही. सरकार म्हणतं आहे की आम्ही 5 लाख देतो आहे शेतकऱ्याला. 5 लाखात आमचं एरीचं काम भरपूर आहे. खूप अमाऊंट मोठी आहे शेतकऱ्यासाठी, 5 लाख रुपये सत्य आहे. पण ते 5 लाख रुपये आणि हो, मास्टर कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा याची परेशानी अशी आहे की जे पैसे हे पैसेसुद्धा वेळेवर भेटत नाही. आणि तिसरा प्रकार असा आहे की मास्टरचे जे पैसे हे पैसे तिसऱ्याच्या अकाउंट येतात. काम चालतं एकीकडे, पैसे जात आहे एकीकडे, रोजचं पाय पडणं वेगळं. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर MRGS अंतर्गत जर विहीर घेणार असाल, तर कृपया विचार करून घ्या. तुमच्या जर खिशात पैसे असेल तरच रोजगार हमी योजनेमधून शेतीचं काम, विहिरीचे काम करा.